आलीस? लय उशीर केलास आज. काय करू, घरातून पाऊलच निघत नव्हता. सुरके, आज 4थी वेळ आपली भेटायची. कधीपर्यंत आपण असं चोरून भेटायचं? त्या 2 वर्षात असं काय झालं ते तू माझ्यापासून लपवतेस? काय सांगू कोणा, इथं जे काय झालं ते सांगायची सुद्धा लाज वाटते रे मला. त्या माणसाने त्या 2 वर्षात मला माणूस म्हणून कधी जपलंच नाही. मारहाण करायचा का तो? काय लपवतेस तू माझ्यापासून? मारहाण असती तर सहन केला असतं रे, पण तिथे तर खेळ काय वेगळाच होता. गेले 2 वर्ष झाले मी फक्त काट्यावरून चालत आले. आता तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे? कागदपत्र झालेत माझे, कोर्टाने मोकळं केलंय मला, घटस्फोट झालाय माझा. मग ह्याच्या आधी 3 वेळा आपण भेटलो त्यावेळी का तू सांगितलं नाहीस मला? भीती वाटत होती रे, तू स्वीकारशील का नाही माहित नव्हतं. पण त्या नरकात असताना मला तुझा चेहरा आठवायचा. तू माझं पहिलं प्रेम आहे आणि शेवटपर्यंत तूच राहशील. पण माझे असं रूप बघून तू तर काय करणार? लाजुनी ते चोरुनी पाहणे, मनात चांदणे तुझे हे लाजणे. लाजुनी ते चोरुनी पाहणे, कसा सावरू माझा मी मला. एक सारखे तुझे मला भारणे, काळजावरी झाला वार हा तुझा. जिवंतपणीच मला मारणे. तुझ्या नवऱ्याने जरी तुला सोडलं असेल तर मी तुझ्यावर आधीपासून प्रेम करायचो आणि आता सुद्धा तेवढंच प्रेम करतोय. माझा शब्द आहे तुला, तुला मी मरेपर्यंत कधी सोडणार नाही. शब्दाविना सजे भावना कशी, कल्लोळ भावनांचा. काय रे गाण्या, गावात 4 दिवस झालं सुरकी आल्या आणि तू इथं देवदास होऊन बसलायस इथं. हे तू जा रे, आधीच डोकं फिरलंय आणि तू आणि खाऊ नको. जा तू. अरे सोड सोन्या त्याला. 2 दिवसापूर्वी वाट सुरकी भेटलेली तेव्हापासून तसा करतोय तो. 2 शब्द काय बोलली, भावाची झोपच उडाल्या पाक. खरंच रे, आधीचा गाण्या कुठं आणि आत्ताचा गाण्या कुठं? 4 दिवस फक्त सुरकी सुरकी सुरकीच करायला लागलाय. काय बोलत पण नाही, काहीच करत नाही. तुम्हाला वाटतंय रे मी उगाच बोलतोय, पण ती आज पण माझ्यावर तेवढंच प्रेम करते जेवढं प्रेम ती माझ्यावर अगोदर करायची. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी होणारी धडपड मी माझ्या डोळ्यानं बघितली, पण ती लग्न करून गेली. ह्याचीच मनाला खंत वाटते. अरे वेड्या, ती तिच्या नवऱ्याच्या घरी सुके, फक्त तूच इथं जुरत बसलायस. बायकाचं मन कुणाला कळलंय का? होय रे, हो उगाच स्वतःला त्रास करून घेतोय. ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेल्या, आता तूही पुढे जा. हे का बसा रे, तुम्हाला तिच्याविषयी काय माहित नाही. ती आज पण माझ्यावर तेवढंच प्रेम करते जेवढं अगोदर करायची. बरं बाबा, तुमचं खरं. बरं इथं बसा, आलो 10 मिनिटात. हा, तुझ्या माझ्या मिलनाचा क्षण हा रुजावा सुखाचा. तुझा स्पर्श माझ्या मनाला पुन्हा पुन्हा दरवळून यावा. सुरांनी सुरांना अशी साथ द्यावी, घडावा इथे आज स्वप्नांचा सोहळा. तुझ्या माझ्या मिलनाचा क्षण हा रुजावा सुखाचा. तुझा स्पर्श माझ्या मनाला पुन्हा पुन्हा दरवळून यावा. या आमदार साहेब या, अगदी योग्य वेळी एंट्री मारली. तुम्ही पण आता आमच्या जखमावर मीठ. काय झालं दात काढायला? माझ्या माघारी काय राजकारण चालू आहे तुमचं? अरे राजकारण नाही रे, तुझ्या मागे ईडी लागली, ईडी. अरे काय बडबड आलायस, काय इडी? अरे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रे भावा.
ते आज काय असते? अरे तुझी होणारी बायको आलती तुला शोधत. अंकित आली होती होय, आणि काय म्हणाली? काय म्हणत होती? आमचे सुनील कुठं आहेत? फोन लागत नाही त्यांचा. वाईट नाद लावू नका त्यांना. घरात पण चौकशी चालू आहे, आणि इथं पण आल्या होय ते आता. अरे आतापासूनच तुझी बायको होम मिनिस्टर झाल्या. परत कट्टाव यायचं असेल तर तिची परवानगी घेऊनच यायला लागेल तुला. तर आम्हाला पण तुला भेटायचं म्हणलं अर्ज टाकायला लागेल. एक गप्पा सारे, उगाच लय चेष्टा करू नका. काळजीपोटी आली असेल ती. अरे काळजीपोटी झाली होती रे. प्रेमात असाच वेडा होतो माणूस. खराय बाबा, ज्याच्यावर खरं प्रेम असतंय ना त्याला काळजी वाटतेच. झालं काय तुमचं? चला कामाच काय तर बघूया. काय आहे त्या फाईलीत? काय असणार? बेरोजगारांची यादी, एकीकडे घरच्यांची अपेक्षा आणि दुसरीकडे कामाचं टेन्शन, आणि किती फेऱ्या मारल्या तरी हातात काहीच नाही. आता शेवटचा एक प्रयत्न, सरपंचाला जाऊन गाठ घ्यायची. काल लय बोललोय रे त्याला, पण गावचा सरपंच आहे, निदान योग्य मार्ग तरी दाखवेल. चला जाऊ सरपंचाच्या घरी आणि तिथं चहा पिऊ मस्तपैकी. चालते चला. शेरबाळे जरा पाणी घेऊन ये रे. बस ते नव सरपंच, बोल की. ती मुलं विचारत होते काय? घराच्या फायलीचं काय केलं. तुला का बाकीची काय कामं नाहीत काय? कायम त्या मुलांचं सांगत बसतोयस. बाकी भरपूर काम आहेत गावात, ते मला विचार की. जाऊ देत ते. राम राम सरपंच. राम राम बोलून या. काय म्हणताय? सरपंच, काल जे झालं ते मनावर घेऊ नका. काल जरा टेन्शन मध्ये होतो. एवढं सगळं शिकून कामधंदा नाही, त्यामुळे जरा टेन्शन येते. असू दे रे. बसा. तुम्ही ना परिचय सांगा. माझीच बोलायचा, माझ्या गावची बोलायचा. बसा बाळून, बसा. आणि काय मग? सरपंच, हे घ्या फायली. गावातल्या बेरोजगार पोरांची फायली आहेत. तुम्ही निवडणुकीत म्हणला होता सगळ्या पोरांना काम देणार, त्यामुळे आलो होतो तुमच्याकडं. सुनील, माझी पण इच्छा खूप आहे रे. पण काय आहे, सरकारनं अजून वरून काही तरतूद सोडली नाही. त्यामुळे मी तरी आता तरी काय करू शकत नाही. सरपंच, गावातली लहान मोठी कामं जरी गावातल्या पोरांना भेटली असते तरी बरं झालं असतं. ती पाणी पुरवठ्याची कामं, रस्त्याची कामं सगळी बाहेरच्याच लोकांना जातील, आणि आम्ही गावची पोरं, आणि गावच्या पोरांना कामच भेटत नाही. असं कोण मिळेल? वेळ आली की सगळं होतंय. पण आता माझ्याकडे वेळ नाही. खरंच. हो सरपंच, भीक मागायला नाही आलो, कामाची संधी मागायला आलतो आम्ही. अरे बसा. लगेच का चाललायसा? कसं आहे बरोबर, पुढच्या महिन्यात तालुक्याला आपली बेरोजगारांची मेळावा आहे. त्यात आमदाराशी माझं बोलणं झालंय. मोठ्या मोठ्या कंपन्या पण येणार आहे, आणि त्यात आपली दखल घेतो म्हटले आपला आमदार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बघतो मी काय करायचं ते. बिनधास्त राहा तुम्ही. म्हणजे काहीतरी मार्ग निघल. 100% निघणार. हे प्रयत्न मी करणार. एक काम करा, ही फलं माझ्याकडे द्या. मी आमदार साहेबांना देतो, बघतो काय म्हणतात ते. सरपंच, विश्वास ठेवतो, यावेळी तेवढं निराश करू नका म्हणजे झालं. 100% विश्वास ठेवायचा. ही फाईल मी आत्ताच देतो आमदार साहेबांना. तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा. ओके? चालते सरपंच, चला. तेवढं आठवून बघा. करतो रे. तो नक्की करतो. सरपंच साहेब काम करतील का त्या पोरांचं? शेरबाई कसा आहे, बर, ते राजकारणात असं जीवन ठेवायची. कधी होईल तेव्हा होईल. बरोबर आहे. बरोबर ना? होय.